प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज 3 मे 2025 शनिवार. सादर करत आहे विजया फडणीस लिखित भरमानाचा यामधील हा भाग. प्रिय मित्रमैत्रिणींनो, आत्ताच रियाज भैयाचा कालच्या लेखावरचा प्रतिसाद वाचला. अतिशय अभ्यासपूर्ण ओघवतं असं जे सांगणं असतं त्यांचं ते खूप भावतं. आणि खरंच सकाळ खूप सुंदर झालेली आहे. आपण सर्वांनी ते अवश्य ऐकावं. आणि काल मी जो आवडला तो भाग मधूनच वाचायला सुरुवात केली होती. आजपासून या पुस्तकाचं क्रमशः वाचन व्यवस्थित चालू करत आहे. आशावाद. एकदा एक परिचयातील व्यक्ती माझ्याशी चर्चा करताना म्हणाली, तुम्ही मानसतज्ञ मंडळी येता जाता सगळ्यांना बी पॉझिटिव्ह, बी ऑप्टिमिस्टिक असं सांगत असता. त्याचा रोजच्या तणावाच्या परिस्थितीत कितपत फायदा होतो? आजूबाजूची परिस्थिती निराशाजनक असली तरी हे शक्य होतं का? त्यांचं बोलणं ऐकल्यावर मला मार्टिन सेलिग्मन आणि लांबलचक नाव असलेल्या मिहाय चिक्सेंटमिहाय या संशोधकाने 2000 साली मांडलेल्या पॉझिटिव्ह सायकॉलॉजी म्हणजे आश्वासक मानसशास्त्राच्या संकल्पनेचं स्मरण झालं. जगण्याची नवी आणि विधायक दृष्टी प्रदान करणारी तसंच गुणवत्तापूर्ण आयुष्यासाठी सकारात्मक ऊर्जा पुरवणारी ही विचार प्रणाली या व्यक्तींच्या निमित्ताने सर्वच वाचकांसाठी मांडावी असं वाटलं. गेल्या शतकापर्यंत मानसशास्त्रात वेगवेगळ्या प्रतिकूल परिस्थितीतील व्यक्तिवर्तनाचा तसंच मनोविकृतीचा अभ्यास प्रामुख्याने झाला. मात्र माणसाच्या अनुकूल काळात होणाऱ्या भरभराटीचा, त्यांच्या वर्तनाचा आणि व्यक्तिमत्व वैशिष्ट्यांचा संशोधनात्मक अभ्यास फारसा झाला नव्हता. त्यामुळे वरील 2 संशोधकांनी माणसाचं आयुष्य अधिक अर्थपूर्ण करणाऱ्या गुणवैशिष्ट्यांच्या अभ्यासावर आणि प्रसारावर भर दिला. त्या दृष्टीने आशावाद, सुजाणता, आत्मबल, कृतज्ञता, सर्जनशीलता, दूरदृष्टी, धैर्य, आध्यात्मिकता, जबाबदारी आणि अथक परिश्रम ही गुणवैशिष्ट्य त्यांना महत्त्वाची वाटली. अर्थात अशा प्रकारचा अभ्यास करणं व तो जनमानसात रुजवणं ही सोपी गोष्ट नव्हती. चिक्सेंटमिहायने जेव्हा ही संकल्पना मांडली तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर दुसऱ्या महायुद्धात निराश आणि उद्ध्वस्त झालेला युरोप होता. माणसं मनाने खचली होती. जगण्याची उर्मीच उरली नव्हती. मात्र अशाही परिस्थितीत धैर्याने, उमेदीने अर्थपूर्ण आयुष्य जगणारेही काही जण तो बघत होता. अशाच माणसाकडे बघून त्याला आश्वासक मानसशास्त्राचा विचार पुढे नेण्याची प्रेरणा मिळाली. सेलिग्मनला ही प्रेरणा मिळाली त्याच्या कोवळ्या वयाच्या मुलीकडून. झालं असं की एक दिवस सेलिग्मन बगीचात तण उपटण्याचं काम करत होता. खरं म्हणजे हे काम त्याच्या आवडीचं नव्हतं. एकदा त्याचं काम सुरू असताना त्याची मुलगी तणाच्या ढिगाऱ्याशी खेळू लागली. ते बघून तो मुलीवर खेकसला. ती हिरमुसली होऊन तिथून जायला निघाली. मात्र दुसऱ्याच क्षणी परत फिरली आणि वडिलांना म्हणाली, डॅडी, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. मी 3 वर्षाची असल्यापासून 5 वर्षाची होईपर्यंत सतत किरकिर करायचे. नंतर मात्र मी ठरवलं की ही किरकिर बास झाली आणि मी ती प्रयत्नपूर्वक बंद केली. खूप कठीण होती ही गोष्ट माझ्यासाठी, पण आज मी हे नक्की सांगू शकते की मी हे करू शकले. तर तुम्ही पण तुमचा चिडकेपणा थांबवू शकाल. त्या क्षणी सेलिग्मनला जाणवलं की आयुष्य अधिक चांगलं, आश्वासकपणे जगणं नक्कीच शक्य आहे. आपल्या लेकीच्या विधानामुळं तो विचार प्रवृत्त झाला आणि माणसांमधील चांगल्या गुणवैशिष्ट्याकडे ओढला गेला. आश्वासक मानसशास्त्रातील आशावाद हे एक महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य. हा लेख त्याचीच महती सांगणार आहे. स्वतःच्या आयुष्यावर ताबा ठेवण्यासाठी आशावाद
खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. सामान्यतः कुठल्याही गोष्टीतील चांगल्या परिणामाची, निष्पत्तीची अपेक्षा म्हणजे आशावाद. म्हणजे शेवट गोड असणं. सगळं काही ठीक होईल, नको करूस काळजी, असं वडीलधाऱ्यांचे आश्वासक बोल आयुष्यात कठीण प्रसंगी केवढा दिलासा देतात हे आपण सगळेच अनुभवत असतो. थोडी पिछेहाट, थोडं अपयश, थोडं नैराश्य वाट्याला येऊनही खचून न जाता शेवट चांगला होणार असा ठाम आत्मविश्वास आशावादी व्यक्तीत असतो. याच्या उलट असतो निराशावाद. म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या शेवटाबद्दल, निकालाबद्दल नकारात्मक अपेक्षा असणं. सेलिग्मनच्या एका प्रयोगातून हा मुद्दा अधिक स्पष्ट होतो. 1988च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पोहण्याच्या संघातील एक स्पर्धक मॅट बियॉन्डी हा मार्क स्पिट्झरचा 1972चा 7 सुवर्ण पदकांचा विक्रम मोडेल याची सर्वांना खात्री होती. क्रीडा पत्रकारांनी तशी हवा देखील निर्माण केली होती. पण 200 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत बियॉन्डी तिसरा आला, तर 100 मीटर बटरफ्लाय स्पर्धेत देखील तो सुवर्ण पदकापासून दूरच राहिला. क्रीडा पंडितांना वाटलं आता तो नक्कीच खचणार आणि त्याचा पुढील स्पर्धांवर परिणाम होणार. पण झालं उलटच. पुढील 5ही स्पर्धेत त्याने सुवर्णवेध केला. त्याच्या या चढत्या आलेखाचं सर्वांना आश्चर्य वाटलं, फक्त एका प्रेक्षकाला सोडून. तो होता सेलिग्मन. आदल्या वर्षीच त्याने आशावादाच्या संदर्भात बियॉन्डीचा अभ्यास केला होता आणि तो खूप आशावादी असल्याचं त्याला दिसलं होतं. यासाठी केलेल्या एका प्रयोगानुसार पोहण्याच्या एका विशेष स्पर्धेत कामगिरी उत्तम झालेली असताना देखील बियॉन्डीला ती मुद्दामच खराब झाल्याचं सांगण्यात आलं. असा निराशाजनक फीडबॅक मिळूनही थोड्याशा विश्रांतीनंतरच्या प्रयत्नात त्याची कामगिरी, जी पूर्वीही उत्तमच होती, अधिक उत्तम झाली. अन्य स्पर्धक जे चाचणीवर निराशावादी असल्याचं समजलं होतं, अशा स्पर्धकांच्या बाबतीत मात्र खराब कामगिरीचा खोटा फीडबॅक दिल्यानंतरच्या प्रयत्नात त्यांची कामगिरी अधिक खराब झाल्याचं दिसून आलं. आशावाद ही खरं तर माणसाची वृत्ती असते. तणावपूर्ण परिस्थितीत निर्माण होऊ शकणाऱ्या नकारात्मक भावनांना प्रतिबंध करणारी, तसंच त्यांच्या गर्तेत जाण्यापासून रोखणारी ती विशिष्ट यंत्रणा असते. आशावाद म्हणजे स्वनियंत्रण, चांगलं समायोजन, उत्तम शैक्षणिक आणि व्यावसायिक यशाची दाट शक्यता, कला क्रीडातील नैपुण्य व उत्तम नातेसंबंध. तसंच आशावाद म्हणजे उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विश्वास. प्रिय मित्रमैत्रिणींनो, खरंच आशावाद काय असतो आणि असावा याची खूप चांगली उदाहरणं आपल्याला लेखिकेनं दिलेली आहेत. आपण निराशेतनं किंवा आपल्या चुकीतनं खचून न जाता दुप्पट उत्साहाने आणि अचूकपणे यशाकडे झेप घेतली पाहिजे, हे यातून आपल्याला कळतं, जाणवतं. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई, तुमची मैत्रीण. आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पालवी परिवार व शब्दशिल्प वाचनालयाकडून. धन्यवाद. वंदे मातरम.